आणि आपण नेहमी हे विसरतो. तर असं झालंय की आपण त्यांच्या जागेत गेल्यामुळं, त्यांचा आदिवास नष्ट करत गेल्यामुळं आता सगळे ते आपल्याकडे यायला लागले. थोडक्यात काय, ते जागा मागतात. बाबा आम्हाला जागा द्या. आता मी तुम्हाला हा जो प्रसंग सांगतो 2006चा आहे. मी शाळेतल्या विद्यार्थ्यांशी बोलायला लागलो, शिकायला लागलो. मग मी त्यांना विचारायचो तुम्हाला काय व्हायचंय. मग कोणी म्हणायचं डॉक्टर व्हायचंय, कोणी इंजिनियर व्हायचंय, कोणी IAS व्हायचंय. एक मात्र मला ब्राईट मुलगा असा म्हणाला की सर मी मोठं झालो की मी शिक्षक होईल. म्हणजे मग काय करणार, अमरावतीला अजून शिकवणार का. नाही म्हणे सर मी आदिवासी पोरांना शिकवणार, मला ह्या मुलांना चांगलं करायचं. आणि मी एवढंच सांगेन यासाठी, कोल्हापूरची जी सगळे निसर्गप्रेमी लोक आहेत त्यांनी एवढी प्रचंड मदत केली. अगदी म्हणजे मला कोणाकडे जायला पण लागलं. लोकांनी पुढून मदत केली. राधानगरी जुनी जाणती शहाणीची होती, जी माणसं होती, त्यांनी सगळ्यांनी मदत केली. काहींनी प्रत्यक्ष मदत केली, काहींनी अप्रत्यक्ष मदत केली. पण सगळ्यांना कळलं होतं की हा सगळा भाग वाचवणं आपल्यासाठी महत्त्वाचं. त्यावेळेस मी 1983 साली मिळालेली 20 रुपयाची मोठी, तुम्हाला लक्षात बघा, केशरी रंगाची आपल्याकडे एक मोठी अशी 20 ची नोट असायची. आता बदलल्या त्या नोटा. ती मी पाकिट बंद काढली. म्हणजे 16 आणि 6 22 वर्ष जी मी नोट सांभाळली होती ती मी त्या मुलाच्या हातात दिली. म्हटलं अरे ही नोट कुणाला द्यावी हे मला कळत नव्हतं. जंगल संवर्धन कसं करा, बिबट्या म्हणा किंवा कुठलेही प्राणी असतील त्यांच्याकडे एक संवेदनशील नजरेने कसं बघाल आणि त्यांचा जो मानव बिबट्या किंवा प्राण्यांचा जो लढा आहे तो कशा रीतीने तुम्ही हाताळा. मग तिथे मी असं ठरवलं की आपण किमान शाळा तरी सुधरवू. मग शाळेमध्ये मी तिथं असं सुरू केलं होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये 1ली ते 4थीची मुलं सकाळी वर्गात आली की पहिला 1 तासभर कुठलाही अभ्यास करणार. त्यांच्या वर्ग शिक्षिकेचं हे काम राहील की त्या मुलांना जे आपण सोयीसुविधा दिलेल्या आहेत, जसं त्यांच्या डोक्याला तेल लावलंय का, डोळ्यामध्ये घाण नाही ना, डोळे धुतलेले आहेत ना, अंगाला कुठं खरूज झालेली नाही ना, त्यांना काही त्रास नाही ना. बघा तुम्हाला लक्षात असेल, लहानपणी आम्ही हाफ पॅन्टचं बटन तुटलो की ते करदोट्यामध्ये पॅन्ट गुंडाळायचो. ते मी तसं कधी होऊ दिलं नाही. मग ती बटणं लावायची कुणी, तर मी शिक्षकांना सांगितलं होतं तुम्ही मुलं म्हणून समजून करा, मुलांना बटणं लावायला शिकवा. हे झाल्यानंतर मग मुलांचा अभ्यास. सर्वांना नमस्कार. महाराष्ट्राच्या वन विभागातून सर्वोच्च पदावर निवृत्त झालेले सुनील लिमये सर यांच्याबरोबर आज आम्ही गप्पा मारणार आहोत. लिमये सर नमस्कार. नमस्कार सर. आपण महाराष्ट्राच्या एवढ्या मोठ्या वन विभागाच्या पदावर निवृत्त झालात, पण एक सामान्य माणसांचं असं असतं की कुतूहल, आम्हाला वन विभागाची माहिती नसते, त्याच्यामध्ये सर्वोच्च पद काय असतं, आपण वन संवर्धन कसं करतात, तर याबद्दल थोडीशी माहिती द्या आणि आपण मुलाखतीला सुरुवात करूया सर. नक्की. निलिमा, बऱ्याचदा असं होतं की लोकांना पोलिसांचा प्रमुख म्हणजे महासंचालक हे माहिती असतं, रेव्हेन्यूचा प्रमुख म्हणजे आपल्याकडे जे कलेक्टर्स असतात हे सगळे जेव्हा मोठे होतात उच्च पदावर जातात तर त्याचं सगळ्यात जे अंतिम पद असतं ते म्हणजे मुख्य सचिव हे माहिती असतं. पण असाच एक वन अधिकारी असतो की जो संपूर्ण राज्याचा वन विभाग सांभाळतो. त्याला म्हणतात प्रधान मुख्य वन संरक्षक किंवा इंग्लिशमध्ये म्हणतात प्रिन्सिपल चीफ कॉन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट. एवढं मोठं नाव असल्यामुळे बऱ्याच लोक विसरतात, त्यांना माहित नसतं. तर मी ज्या पदावर होतो त्या पदाचं नाव असंच होतं, प्रधान मुख्य वन संरक्षक. पण मी एक स्पेसिफिक ब्रँड सांभाळायचो म्हणून माझं नाव होतं प्रधान मुख्य वन संरक्षक वन्यजीव. त्याला इंग्लिशमध्ये दुसरं एक नाव आहे जे लिगली सगळ्यांना माहिती असतं, त्याला म्हणतात चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डन. म्हणजे आपण जे सगळं येतं की प्राणी पकडायचा असेल, बिबळ्या पकडायचा असेल, वाघ पकडायचा असेल किंवा दुर्दैवाने त्याला कधी मारायची परिस्थिती आली तर कायद्यानं ज्यांना अधिकार दिले तसा राज्यातला एकमेव तो माणूस असतो की तोच परवानगी देऊ शकतो. ते पद म्हणजे चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डन. आणि मग ह्या पदावरून मी निवृत्त झालो होतो. आणि या पदाचं मेन काम जे असतं ते काय फक्त अभयारण्य, राष्ट्रीय उद्यान याच्याशी निगडीत नसतं. कुठेही जो वन्यजीव आहे आपल्याकडे कायदा आहे, त्याला म्हणतात 1972चा वन्यजीव संरक्षण अधिनियम. त्यानुसार कायद्यातले जेव्हा एखाद्या समोर तुमच्यासोबत बघणारे जे सगळं वन्यजीव आहे, हरिण आहे, त्यात सांबर आलं, चितळ आलं, वाघ आलं, हे सगळे फ्री अॅनिमल्स आहेत. म्हणजे त्यांना स्वतःला जगण्याचा अधिकार आहे. पण त्यांना जेव्हा काही होतं किंवा काही झालं तर ती सरकारची प्रॉपर्टी असते. त्यामुळं हे सगळं सांभाळायची जी जबाबदारी आहे ती PCCF वाईल्ड लाईफ त्याच्या बरोबरच्या सगळ्या अधिकाऱ्यांची आहे. सर आता हा प्रश्न मॅडमनी जो पहिल्यांदा घेतला, आम्ही दोघे अँकर यासाठी बसलोय कारण तुमचं व्यक्तिमत्व अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे, वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर, सोशल मीडिया, वेगवेगळ्या न्यूजच्या माध्यमातून. तर इथं आपली चर्चा, आता दर्शकांना सुद्धा वाटत असेल की आपली चर्चा ही जंगलातल्या प्राण्यांच्या वरती, वेगवेगळ्या काही इन्सिडेंट्स वरती असणार आहे, ती आहेच. परंतु सुरुवातीला आमचं दर्शकांना एक काही मेसेज पोहोचवणं असते की आता जसं फॉरेस्टमध्ये काही करिअरच्या संधी काही असतील तर त्यातनं एक हा मुद्दा गेलाय का IFS सगळ्यांना माहित आहे, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस. या पदावरती हे एवढे मोठे पद असतं किंवा त्या पदापर्यंत जाण्यासाठी आपल्या कोल्हापूरचा एक युवक त्यानंतर त्या एज्युकेशन घेऊन एवढ्या पदापर्यंत गेला, इतकंही लोकांना पण माहित नाही. त्यामुळे हा मुद्दा आम्ही पहिल्यांदा घेतला.
यानंतर मी थेट प्रश्नाकडे येतो, कारण मी मूळचा राधानगरीचा आहे आणि राधानगरीकडे तुम्ही फार काम केलंय. तो पूर्ण जंगल एरिया, फॉरेस्ट अगदी कॉलेजपासून काम केलं. येस सर, फार मोठं काम आणि सगळ्यात महत्वाचं तुमचं तिकडचं जे उत्खननावरती काम होतं ते तर आहेच. परंतु जसं मगाशी आपला एक चर्चेत मुद्दा निघाला होता, लोकांच्या मनामध्ये प्राणी म्हटलं ना तर पहिल्यांदा एक शत्रुत्वाची भावना येते, द्वेषाची भावना येते की पहिल्यांदा त्याला मारलं पाहिजे कारण त्याच्यापासून आपल्याला धोका आहे. जसं मॅडमने मगाशी वाक्य वापरलं होतं की आपल्या वडिलांपासून किंवा सगळीकडे असं हे केलं जातं, शत्रुत्वाची भावना निर्माण होते. मग हे नेमकं लोकांच्या भावना कशामुळे झाली, किंवा खरंच तेवढे प्राणी हिंस्र असतात, वाईट असतात, धोकादायक असतात, खरंच असतात? तुमचा अनुभव काय म्हणतो? ना, अजिबात नाही. हे सगळं जे झालेलं आहे ना, हे आहे की चुकीचा झालेला प्रचार. तुम्ही एक साधं बघा की आपण आपली हिंदू संस्कृती बघतो, आपल्याकडे एवढे असंख्य देव आहेत. बघा, तुम्ही सगळ्या देवांचं वाहन शोधून काढा, कोण आहे बघा. आणि आपण प्रत्येक जर बघितलेले ते सगळे जे हिंस्त्र म्हणून ज्यांना आपण समजतो ते सगळे प्राणी आपल्या कुठला ना कुठल्या तरी देवाचं वाहन आहात. जे हिंस्त्र नाही, जे साधे आहेत, जसं उंदीर घ्या, आपल्या गणपतीचं वाहन आहे. मोर घ्या, मोर सुद्धा आपल्या एका देवाचं आहे, जो स्वतः गणपतीचा भाऊ आहे, त्याचं हे वाहन आहे. म्हणजे प्रत्येकाचं आहे. आपण गणपतीचा मयुरेश्वर म्हणतो की नाही. आपल्याकडे लक्ष्मी जी असते ती बसलेली असते सिंहावर, सरस्वती बसलेली असते हंसावर, प्रत्येक जण घ्या, विष्णू बसलेले असतात गरुडावर. त्यामुळं आपल्याकडं आपल्या संस्कृतीमध्ये वन्य प्राण्यांना किंवा पाळीव प्राण्यांना खूप खूप मोठं स्थान दिलेलं आहे. काळजी कधी होते, जेव्हा आपण पेपर बनणं, सोशल मीडियावर वागतो, वाघ हिंस्त्र झाला, बिबळ्या हिंस्त्र झाला, तो रक्ताला चटावल्या, अशा ज्या बातम्या यायला लागतात, या जुन्या शिकार कथांच्यामुळे हे झालेलं आहे. तुम्ही जर शिकार कथा या शब्द ऐकला असाल तर आपल्याकडे जिम कॉर्बेट होते, आपल्याकडे केनेथ अँडरसन होते, त्यांनी खूप चांगली कामं केली. पण लिहिताना बराचसा लिहिलं गेलं की दॅट लेपर्ड बिकम मॅन इटर, सो इट वॉज शॉट डेड. आणि मग हे असं जेव्हा पसरत गेलं तेव्हा कर्णोपकर्णी लोकांच्या चुकीची माहिती गेली. पण मी तुम्हाला माझ्या 38 वर्षाच्या वनविभागाच्या सेवेमधनं आणि त्याच्या आधी मी कॉलेजमध्ये असताना जे काही जंगलात फिरलो त्याच्यावर एक सांगतो की सगळ्यात हिंस्त्र या जगात जर कोण असेल ते तू आणि मी, आपण माणूस आहोत. काही नसताना दुसऱ्यावर हल्ला करणं, दुसऱ्यावर मारणं, हे गोष्ट माणूस करतो. कुठलाही प्राणी बघा तुम्ही, कधी जर त्याला भूक लागलेली नसेल तर तो कुठल्याही प्राण्यावर हल्ला करत नाही. आजकाल आपण सगळे लोक नॅशनल जिओग्राफिक बघतो, डिस्कव्हरी बघतो, तुम्ही सगळं बघितलं असेल ना, आफ्रिकेतलं. माणसापेक्षा अगदी बरोबर, दादा उंके म्हणून गेले ना, माणसापराचं मेंढर बरी. अगदी खरं आहे. बघा, आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे म्हणून त्याचा प्रयत्न करणं, ती मिळवणं, जसे आपले हिंस्त्र प्राणी ज्यांना म्हणतो, जे हिंस्त्र नाहीये, नाव हिंस्त्र पडलेले आहे कारण का ते मांसाहारी आहेत. आपण तर मांसाहारी आहोत की, पण आपल्याला कोण हिंस्त्र म्हणत नाही कारण काही जग आपलं आहे. तुम्हाला माहितीये ना, माणसं हिंस्त्र आहे कुठे लिहिलं जाईल तेव्हा जेव्हा प्राणी स्वतः पुस्तक लिहितील. आता पुस्तक आपण लिहितो, प्राण्यांना हिंस्त्र म्हणतो. जसा अवतार चित्रपट आल्यानंतर पहिल्यांदा एलियन्सना आपण वाईट मनुष्य प्राणी वाईट आहेच आणि आपण सगळ्यांना त्रास देतो. म्हणजे बाकी सांगेल, मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. आपण जेव्हा मार्च एप्रिल 2020 आठवा, आपली काय अवस्था झालेली होती कोरोनामध्ये. आपण सगळे घरात कुलप लावून बसलो होतो, बरोबर आहे. प्राणी कुलप लावून बसले होते? अजिबात नाही. सगळे निवांत होते, हिंडत होते, मजेत होते. मी तर संजय गांधी नॅशनल पार्कच्या बाहेर राहत होतो. संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये फुलांचा सडा पडलेला होता आणि हरणं जी जंगलात असायची ती रस्त्यावर फिरत होती. तर त्यांच्या लक्षात आलं, माणूस नावाचा हिंस्त्र प्राणी आता रस्त्यावर नाहीये. तुम्हाला जर ऐकलं तर माहित नसेल, मुंबईला जिथं आपण एवढं पोल्युशन आहे म्हणतो, एवढं पोल्युशन माणसं नसणं कमी झालं होतं की गेटवे ऑफ इंडिया पाशी लोकांनी डॉल्फिन बघितले होते की जे डॉल्फिन बघायला आज समुद्रात जायला लागतं. थोडक्यात काय बघा, निसर्गानं सगळ्यांना जे तयार केलं त्यात सगळ्यात बदमाश आणि हिंस्त्र माणसाला केलं. सगळ्यात चांगले इतर प्राणी आहेत. आपण ते कुणीही कुणाला त्रास द्यायला जागत नाही. आता आपण नंतर बोलू की हे सगळ्या घटना होतात, हल्ले म्हणून म्हणतात, ते कोण करतं, का होतं. थोडंसं हे वाईट वाटतं, परंतु जर अंतर्मुख झालं खरंच जर असं अभ्यास केला, बाजूला जे चाललंय जर बघितलं तर खरंच हे वाटतं की आपण कुठलाही तुम्ही प्राणी सिद्ध करून अगदी सिद्ध केलं. त्या 2 वर्षामध्ये आपल्याला कळलं सगळ्यात की देवानं जर उद्या ठरवलं की देवाला कोण पाहिजे या पृथ्वीवर, तर कोविडनं दाखवून दिलं. देव म्हणाला तुम्ही सगळे जा, तुमचं सगळं संपलेलं आहे, या प्राण्यांना शांतपणे जगू द्या. पृथ्वी सगळी. सर, तुम्ही संजय गांधी नॅशनल पार्कचं पण आपण वन संरक्षक म्हणून काम केलं होतं. तर त्या संदर्भात एक प्रश्न आहे की तिथे जो मानव आणि बिबट्या असा जो संघर्ष होता, तर त्याच्यामध्ये आपण एक मोहीम राबवली की त्याच्यामध्ये मुंबईकर्स फॉर SGNP. तर ही मोहीम काय होती आणि मला वाटतं त्या मोहिमेचा आदर्श उत्तर प्रदेश, राजस्थान आणि उत्तराखंड या सगळ्यांनी हा आदर्श घेऊन ही मोहीम पुढे राबवली. तर ही मोहीम का करावी आणि तो संघर्ष कसा हाताळला आपण,
जरा नाही, अगदी बरोबर. आपण आता सध्या सगळे ऐकत असाल ना, आपण पुण्यातला जुन्नर मधला बिबटेंचं वाचतोय, कोल्हापूरमध्ये आपण बऱ्याचदा सगळीकडे. बिबटे, बरोबर कधी आपल्याकडे गवे येतात सगळे बाहेर. बरोबर. काय येतात बघा, हे सगळं काय झालं म्हणजे याच्या मागची परिस्थिती अशी आहे की ह्या सगळ्या प्राण्यांची जागा आपण काढून घेतलेली आहे. बरोबर. आपण मोठी माणसं आहोत, आपण शेती करतो, रस्ते करतो. त्यांच्या आदिवासामध्ये त्यांच्या आपण- आदिवास- अगदी बरोबर, म्हणजे अगदी तू बरोबर शब्द वापरला सरदार, आदिवास. त्यांच्या आदिवासात आपण शिरलो. शिरूर. आता बघा, आपण आज जिथं बसलेलो आहे, जंगलाचा एक भाग आहे, आपण बाजूला सगळं फेन्सिंग करून आत बसलोय. बरोबर. उद्या इथं जर कुणी आला तर आपण त्याला थांबवणार नाही का? नाही. आपण थांबवणार त्याला, नको वेळ माझी जागा आहे. आपल्या ह्याच्यात येतो. प्राण्याने कधी आपल्याला थांबवलंय? आपण कुठेही जंगलामध्ये जंगलामध्ये घुसतो. जातो. तुम्ही राधानगरी मधले एवढे हिंडलेले आहात, मी दाजीपूरमध्ये हिंडलेलो आहे. आपण एवढं जंगलात फिरलो, प्राण्यांनी कधी अडवलं आपल्याला? कधीच अडवलं नाही. आपल्या शाहू महाराजांनी जे दाजीपूर एवढं घोषित केलं होतं अभयारण्य म्हणून, ते त्यांनी जेव्हा ते सांभाळलं, शाहू महाराजांना सगळ्या गोष्टी माहिती होत्या ना. शाहू महाराज आपले केवढे मोठे राजे होते, त्यांना सगळ्यांची कल्पना होती. लोकांसाठी त्यांनी एवढं केलं, प्राण्यांसाठी सुद्धा खूप केलंच की त्यांनी. आणि आपण नेहमी हे विसरतो. तर असं झालंय की आपण त्यांच्या जागेत गेल्यामुळं, त्यांचा बरोबर. आदिवास नष्ट करत नष्ट करत गेल्यामुळं होते. बरोबर. आता सगळे ते आपल्याकडे यायला लागले. थोडक्यात काय, ते जागा मागतात. बाबा आम्हाला जागा द्या. नसेल तर ताकदीत जर बघितलं तर 1 to 1 मध्ये ते आपल्याला भारीच आहेत. बरं आहे की तू किती पैलवान असू दे, म्हणजे आपण कोल्हापूरचे किती पैलवान असू दे, गव्याला काय पकडू शकत नाही 2 हातानं. सगळे मिळून पैलवान पकड दिली गोष्ट वेगळी. तर तर पण हीच सर, ती गोष्ट, मोहीम काय होती? त्यामुळे आम्ही असं ठरवलं की हा. मुंबईमध्ये जेव्हा मी पहिल्यांदा गेलो, बर. त्या लक्षात आलं की लोकांच्या मनात ही अशी भीती आहे की संजय गांधी राष्ट्रोद्यानामध्ये बिबळे आहेत, ते त्यांचं घर आहे, बर. त्यांना तिथं खायला मिळत नाही, बर. म्हणून ते बाहेर येतात. असं लोकांची एक समजून होती. मला माहिती होतं की एक वनाधिकारी म्हणून हे सगळं बरोबर नाहीये, पण लोकांना जर एखादी गोष्ट समजून द्यायची असेल तर बरं. लोकांच्या बरोबर काम करून करायचं. त्यांना बरोबर घेऊन बरोबर. त्यांच्या अनुभवात आपल्याला शिकवायला लागतं. बरोबर. म्हणून मग आम्ही तो प्रोजेक्ट केला. Project त्याचं नाव केलं. दिलं मुंबईकर्स फॉर संजय गांधी नॅशनल नॅशनल पार्क. पार्क. आम्ही केलं कायच नाही, आम्ही लोकांना दाखवलं की संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये ज्या वस्तू खायला आहेत, हो. जसं हरण आहे, सांबर आहे, माकड आहे, बरोबर. डुक्कर आहे, ते बिबळ्याला असून बिबळ्या कुत्री का खातो, तो बाहेर का येतो? ते एक हो. साधी गोष्ट आहे ना, की हरणाच्या मागे एखादा बिबळ्या पळाला, तो 10 वेळा जेव्हा त्याचा पाठलाग करतो, एकदा त्याला हरण मिळतं. बरोबर. तेच तो बाहेर आला, त्याला नुसतं बघून पाळलं की त्याला कुत्रं मिळतं, कुत्रं. त्याला डुक्कर मिळतं. मग त्या बिबळ्याच्या पण लक्षात आलं ना, या सगळ्यात सोपं कशाला आपण आपली ताकद वाया घालवा, पटकन मिळते ते खा. आणि हे पटकन कसं मिळायला लागलं तर तिथं असलेले झोपडपट्टी, त्यांची घाण, जेवढी घाण तेवढी कुत्री जास्त, बरोबर. तेवढी डुकरं जास्त. म्हणजे खाद्य तिथे निर्माण झालं. म्हणजे खाद्य इझी खाद्य त्याला मिळत गेलं. इझी तिथे आला. मग तिथं कधी व्हायचं, मुलं संडासला उघड्यावर बसलेली आहेत, हो. माणूस खाली वाकून काहीतरी काम करतो, बिबड्याला ते भक्ष्य वाटायचं. आणि आजपर्यंत असं कधीच झालं नाही की बिबड्यानं कुणाला तरी मारले आणि पूर्णपणे खाल्लंय. हो. ज्या झाल्या त्या ऍक्सिडेंटल डेथ झाल्या, Death. ज्या आपल्या चुकी म्हणा की आपल्या दुर्लक्षपणामुळे हे झालं. मग आम्ही काय सुरू केलं, आम्ही पहिलं सिद्ध केलं की इथं जे बिबड्यांचं जे ड्रॉपिंग, ज्याला स्कॅट म्हणतात इंग्लिशमध्ये, त्याच्यामध्ये हरण, सांबर ह्यांचेच केस मिळत आहेत. बरोबर. कुत्र्याचे केस कुठेच मिळत नाही. ओके. आणि संजय गांधी नॅशनल पार्कच्या बाहेर जी सगळी झोपडपट्टी आहे, आरे कॉलनी आहे, मुलुंड आहे, कांदिवली आहे, बोरवली आहे, मालाड आहे, Yes. गोरेगावची फिल्म सिटी आहे, तिथे मात्र त्या स्कॅटमध्ये सगळे कुत्र्याचे केस मिळत आहेत. म्हणजेच काय की बिबड्याला हे जर खाणं बाहेरचं इझी फूड जर नाही मिळालं तर तो आपल्या पार्क मधलंच खाणं खाईल. बरोबर. तुम्हाला एक छोटं उदाहरण देतो बघा. आपला मुलगा असतो छोटा, तो शाळेत जातो, कॉलेजमध्ये जातो, त्याला मॅकडोनाल्ड दिसेल पहिलं बर्गर खावासं वाटतं. का त्याला बर्गर खावासं वाटतो? चटकदार इझी मिळण्याजोग आहे. हो. पण हेच जर तुम्ही मुलाला घरात पोळी भाजी भाकरी करायला शिकवलं आणि त्याला खा म्हटलं तर तो खाईल ना. पण तो काय म्हणेल, मला एवढे कष्ट घेण्याच्या ऐवजी मी 4 पैशाची मला बर्गर लगेच मिळतो. सेम गोष्ट लेपर्डची झाली. लेपर्डसाठी कुत्री डुकर हे बर्गर झालं. त्यांना आपली जंगलातली पोळी भाजी सोडली, माणसाचे गुण घेतले आणि तो बर्गर खायला लागला. मग हे जेव्हा आम्ही थांबवलं, म्युन्सिपलला सांगितलं, तिथली घाण सगळी थांबवली, तिथल्या झोपडपट्ट्या चांगल्या केल्या, तिथे आम्ही लाईट लावले, जसं बिबड्याचं खाद्य मिळायचं कमी झालं तसं बिबड्याचं त्या भागात वारंवार जाणं कमी झालं. एवढा छोटासा प्रोजेक्ट आम्ही लोकांना घेऊन गेला होता. पण हे सिद्ध झालं की बिबड्याला तुम्ही जर त्रास दिला तर तुम्हाला बिबड्या त्रास देईल. तुम्ही जर बिबड्याला त्याची जागा दिली, तिथून तुम्ही त्याला सोडून दिलं तर तुम्हाला बिबड्या काही त्रास देणार नाही. आता हा मुद्दा तुम्ही लोकांना कळावं, एक पीआरचाच भाग म्हणजे मी अगदी बरोबर. तुम्ही त्यांच्यात पहिल्यांदा ती सुधारणा केली, किती अस्वच्छता अगदी बरोबर आहे. अगदी मी बरोबर. लहानपणापासून मी जंगलातलाच वाढलेला एक माणूस आहे. आमच्या इकडे माझी जी वाडी आहे ती पूर्ण जंगलामध्येच आहे.
तर मी लहानपणापासून एक गोष्ट शिकलेलो की ज्यावेळी आम्ही शाळेला वगैरे जायचो जंगलात त्यावेळी कधी शांत जायचं नाही. जसं तुम्ही अगदी एक बरोबर उदाहरण अगदी की बरोबर. प्राणी सहसा हल्ला करत नाही, नाहीच. पण अचानक समोर गेला तर बुजतो आणि सोबत पिल्ली असते तर त्याला काय करायचं कळत नाही, त्यामुळे तो हल्ला करतो. अगदी बरोबर. उडत मोठ्याने हे केलं तर बरोबर. तो अगदीच बाजूला जातो. काही वाघ सुद्धा असतात म्हणजे माझ्या घरच्या सगळे अगदी बरोबर कधी हल्ला करत नाही. तर हा मुद्दा सर्व दर्शकांनी सुद्धा मनात ठेवायला पाहिजे की आपण जेव्हा फिरायला जातो किंवा इकडे तिकडे जातो तेव्हा अचानक हल्ले झाल्याने जे आपण काही ऍक्सिडेंट पेपरला अगदी बरोबर. तुम्ही जसा शब्द वापरला तसा ऍक्सिडेंटल असतो, हा. त्याचा उद्देश नसतो की तो माणसाला हार्म अगदी बरोबर अगदी तर बरोबर. आता जर तुम्ही उत्तर दिलंच की तुम्ही तिकडं संजय गांधीला किंवा मुंबईमधल्या याला तुम्ही एक प्रोजेक्ट केला, आपल्या भागामध्ये सुद्धा ह्या पट्ट्यामध्ये खूप ठिकाणी आता बिबटे बाहेर येत आहेत, गावात येत आहेत किंवा गवे येतात शेतामध्ये. हा ते तर यासाठी मग लोकांनी काय करायचं? हेच करतो ना आपण आता. वन विभागाचे प्रयत्न सगळीकडे सुरू आहेत. आपण खूप पोस्टर्स तयार केलेली आहेत. काय आपण करायला पाहिजे आणि काय करायला नको हे आम्ही लावतो. बा तुम्ही जंगलाच्या कडेला राहता, जसं राधानगरी सगळे एवढी सगळी आपली गाव आहेत, फेजिवडे आहे, अमुक आहे तमुक आहे. तुम्ही जंगलात राहणार, बॉर्डर राहता, तुम्ही आता तुमची जागा तर काय सोडणार नाही, तुमची शेतीवाडी आहे तिथं. गव्यांना जर आता तुम्हाला दिसलं की शेतामध्ये एवढं लुसलुशीत छान खाणं मिळतं आहे, ऊस लावलेला आहे, मका आहे, तर गवत सोडून बाहेर येतोच ना तो. काय करणार तुम्ही त्याला? मग काही गोष्टी अशा आहेत, मग तुमच्या जागेला एक बायोटिक फेन्सिंग ज्याला म्हणतात, कोरफड लावा, बांबू लावा, की ज्यातनं गव्याची एंट्री जास्त कमी होईल. आणि थोडं आहे तुमचं थोडं नुकसान हे होणारच आहे तिथं. आता दुर्दैवानं काही लोकांना वाटेल किंवा लिमे असं कसं सांगतायत की थोडं नुकसान होणारच. आता आपण जेव्हा जंगलाच्या किनाऱ्यावर आहोत, जेव्हा आपण जंगलाच्या बाजूला आहोत, जेव्हा आपण त्यांच्या अधिवासाजवळ राहतो, तेव्हा जागेच्या मारामारीमध्ये थोडं जेव्हा नुकसान होतं तेव्हा शासनाची जबाबदारी असते की शेतकऱ्यांचं हे झालेलं नुकसान जे आहे ते भरून देणं. आणि ते जर वेळेत भरून दिलं गेलं तर मला माहिती आहे आकाळचा शेतकरी एवढा उदार दिलाचा आहे की जर त्याला कॉम्पिटिशन वेळेत दिलं नाही जात. कारण तो मला खूपदा आहे ना, आम्ही जेव्हा लांडग्यांचा अभ्यास पुण्यात करत होतो त्या लोकांना सर पोल्ट्रीवाले म्हणायचे आमची पोल्ट्री येऊन लांडगा मारून जातो, अमुक होतो. पण जे सगळे फिरणारे धनगर होते त्या धनगरांना म्हणलं तुम्ही फॉरेस्टकडे कधीच भरपाई मागायला आला नाही. तर काय म्हणाले धनगर, सर आम्ही नेहमी मेंढ्यांचा कळप घेऊन हिंडत असतो आणि आम्हाला हे माहितीये की आमच्या लंगड्या लुळ्या आजारी ज्या मेंढ्या पडतात त्यांना उचलण्याचं काम लांडगा करतो. आणि लांडगा तुम्ही जसं समज तसं नाहीये. आणि आमच्या 100 मेंढ्यातल्या 2-4 जेव्हा मेंढ्या लांडगा नेतो तेव्हा आम्ही म्हणतो हा आमचा देव आहे, आमचा रक्षण करतो, त्याचं खाणं तो घेऊन जाणारच. आम्ही तुमच्याकडे कधी साहेब मागायला येत नाही. आणि आमच्याकडे असं कधीच झालं नाही की चांगली धडधाकड मेंढी लांडगा उचलून घेऊन गेला. त्यामुळे आम्ही ही देवानं केलेली व्यवस्था आहे असंच समज. प्रचंड प्रगल्भ विचारधारा आणि मेंढपाळांची विचारधारा. आम्ही पूर्ण आमचा फक्त समजतो की बाहेरच्या ऑलरेडी आपण त्यांच्यात आलोय. तरी एक त्यांनी आपलं काहीतरी नेलं तर आपल्याला त्यांचा राग येतो. पण ते मेंढपाळांचे अशिक्षित असून मला वाटतं मेंढपाळ हे केवढं त्यांचं आहे बघा. विचारधारा जर लोकांच्या मनामध्ये आणि सगळं आली तर आपण जसं सर एवढं मोठं आयुष्य त्यांनी निसर्गासाठी केलेलं, वन संवर्धनासाठी प्रत्येकाला कळून येईल की ती गरजेची गोष्ट आहे. आणि आज प्रत्येक सुखाच्या शोधात निसर्गाच्या सानिध्यात जायला लागलाय तर ते टिकवणं हे आपल्याच हातात आहे. जसं सरांनी सांगितलं की सगळ्यात जास्त हानी निसर्गाची प्राण्यांची सुद्धा आपण सगळ्यात जास्त हानी केलेली आहे. सर आता आपण इतके वर्ष वन्यजीवांसोबत राहत आहात, मगाशी आपण म्हटलं तसं माणसापेक्षा मेंढरं बरी. अगदी बरोबर. तर एखादा असा प्रसंग सांगा आम्हाला की खरंच तुम्हाला ती पटलं की ह्या म्हणजे माणसापेक्षा ही मेंढरं बरी किंवा हे वन्यजीव बरे, त्यांना संवेदना असतात, ते बोलू शकत नाही पण ते आपल्या भावनेमधून तुम्हाला ते त्यांनी काहीतरी शिकवलं असेल तर असा एखादा प्रसंग सांगतो तुम्हाला. अगदी सुरुवातच जसा प्रत्येक जण मला विचारतो की साहेब तुम्ही 38 वर्ष फॉरेस्ट मध्ये होता, तुम्ही जवळनं वाघ बघितलाय का, किती जवळनं वाघ बघितलाय. आणि लोक जे आता ताडोबामध्ये फिरायला जातात बघतात, बरेचसे तुम्ही व्हिडिओ शूट बघता, व्हायरल झालेले त्यांचे रील्स बघता, त्यांना वाघ दिसतो पण जरासा वाघ मागावर असं कळल्यावरती जीप मधली माणसं किती घाबरून आरडाओरडा करतात. जेव्हा की वाघ कधीच त्या जीप मधल्या माणसाला हल्ला करायला येत नाही तेव्हा तो इरिटेट होतो. तर तुम्हाला तो पळवण्यासाठी त्याला माहितीये ना माणूस किती शूर आहे ते, तेव्हा तो एक मॉक अटॅक केल्यासारखं तुमच्या मागं लागतो की तुमची पळापळ होते. मी 1990 साली माझं IFS ट्रेनिंग डेहराडून संपवून पहिल्यांदा आलो आमच्या परिवीक्षाधीन कालावधी प्रोबेशनसाठी मेळघाटमध्ये. मेळघाट म्हणजे अमरावती जिल्ह्यातला भाग जो धारणी आणि चिखलदरा तालुक्यात येतो. सुंदर जंगल आहे, अगदी पुरा आदिवासी विभाग आहे. धागडा नावाच्या एक छोट्याशा गावामध्ये माझे त्यावेळेस रेंज ऑफिसर म्हणून मला ते काम करायचं होतं 6 महिन्यासाठी. 5-6 दिवस झाले गावातलं म्हणजे थोडं ओळखी झाला. छोटं कोरकू गाव होतं. संध्याकाळी 6:30 वाजता जेवण झालं की लोक झोपून जायची अगदी. आणि माझ्याकडे त्यावेळेस माझ्या मदतीला आपला रेडिओ असायचा, त्याच्यावर मी शेवटचे कार्यक्रम ऐकायचो विविध भारती.
आणि रात्री 11 ते 11:30 बेला के फुल हो ते एक सुंदर गाणी जुनं. संपली जुनं. हा आकाश. की विविध भारतीचं की Okay. रेडिओ बंद झाला. आता 24 तास रेडिओ चालू असतो. बरोबर. सकाळी मग नंतर मी थोडं पळायला जायचो. अकॅडमीतनं आलो होतो, थोडा फिटनेसची इच्छा होती. आणि मला वाटतं एक 8-10 दिवसच झालेले होते आणि आमच्या पुढे आमच्या जवळनं गडगा नावाची नदी व्हायची. आणि गडगा नदी थोडी क्रॉस केली की एक छोटंसं पुढं गाव होतं. तिथपर्यंत मी पळत जायचो. 5 किलोमीटर जायचो, 5 मिनिट पळत यायचो. आणि 8 का 9 दिवस झालेले होते. आणि एक सकाळी तिथल्या गावातला गवळी जो होता तो तिथं येऊन ढाकण्यामध्ये कोरकू वस्तू सगळी होती, तो घरी दूध देऊन जायचा. बरं. मी पळत 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 निघालो आणि गडगाने सकाळी 6:30ची वेळ असेल, 6:15 6:30ची वेळ. आणि त्यावेळेस थोडं बेलं तर मला त्या पुलापाशी दिसले की अरे काहीतरी मोठं जनावर दिसते बसलेलं. म्हणून मी थोडंसं थांबलो. एक 20 फुटाचं अंतर असेल. थोडं जेव्हा मी थांबल्या माझ्या लक्षात आलं अरे बाकी तर काही नाही, तर हा वाघ बसलेला आहे. हो. एक मोठा वाघ. ज्यावेळेस मेळघाटमध्ये वाघ दिसणं तो प्रोजेक्टाचा एरिया असून मोठी गोष्ट होती, कारण का बरोबर. इतकं सुंदर जंगल तिथं आहे, अँड्युलेटिंग टेरेन आहे की सायटिंग फार कमी वेळात व्हायचं. आता तो जेव्हा वाघ आहे माझ्या लक्षात आलं, तुम्ही विचार करा 20 फुटावर वाघ तिथं बसलेला आहे. बापरे. एक आणि म्हणजे मी जागच्या जागी फ्रीज झालो. म्हणजे मला लक्षात नाही आता मी नक्की काय करू म्हणून. 2च मिनिटे मी तसा थांबलो. पुढे जाणं तर काय मला शक्य नव्हतं. आता पळावं तर कोण नाही, आरडाओरडा करावं तर कोण नाही. मला आपल्यालाच आता बघायचं आणि वाघ शांत बसला होता. त्यानं इकडे तिकडे बघत होता. त्याने एकदा माझ्याकडे बघितलं, तसाच थांबला तो. मग मला लक्षात आलं की आता आपण थोडंसं हालायला पाहिजे. मग बघितलं मी थोडे हात हलवून बेरले, पाय हलवून बेरले, तर सगळं व्यवस्थित होतं. आणि मी हळूहळू मागे यायला लागलो. आणि मला माहित नाही, मी काय कधी उलटं चालायची सवय आयुष्यात केलेली नव्हती. पण मला वाटतं मी 100 मीटर का उलटं चालत आलो होतो. आणि जसं मला वाघ थोडासा धुसर झालेला दिसला तसं मी उलटं पडलो आणि आरामशीर पळत पळत, मला कळत होतं की माझे हार्टबीट खूप वाढलेले आहेत, पण मी छान पळत 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 आलो. एक 2-1 किलोमीटर आलो असेल. मागणं सायकल आमचा गवळीच मला दिसला. त्याला म्हणलं क्यों भाई कैसे हो? बोले सर मैं तो ठीक हूँ, आप कहाँ दौड़ने जा रहे हो? वहां पुलिया के पास शेर बैठा हुआ था. मैंने कहा देखा आपने? बोला सर देखा, मैं रुक गया वहां पे. रुका मैं, फिर शेर उठ के चला गया, फिर मैं आया और आप दौड़ते हुए दिखाई दिए. म्हणजे मला हे सांगायचं होतं की एवढा मोठा वाघ, त्याचं पोट भरलेलं असणार, त्याला कुठलीही माणसाला खायची गरज नव्हती. तो येऊन बसला होता, त्याने सगळं बघितलं आणि गेला. आणि मला वाटत नाही की 20 फुटावर तुम्ही चालत असताना समोर वाघ असताना जर तुम्हाला वाघानं सोडलेलं असेल तर कदाचित मला असं वाटलं माझी सर्व्हिस मोठी होईल म्हणून वाघ बघत होता तिथं. पण असा प्रसंग मी तरी कधी माझ्या आयुष्यात बघितलं नाही की आपणहून कोणावर हल्ला केला. नाही, पण हा सर खूप छान लेसन आहे की वाघाचं पण म्हणजे प्राण्यांचं पोट भरल्यावर पण माणूस म्हणजे प्राणी माणसांवर अटॅक करत नाही, उलट माणसाची भूक वाढतच जाते. हॅट्स ऑफ. आणि मग आपण साठवण करतो बघा. आपण आपलं जेवण झाल्यानंतर उरलेलं अन्न आपण फ्रीजमध्ये ठेवतो, नवीन आणतो. जर पेपरमध्ये आलं इराणचं युद्ध सुरू झालेलं आहे, आपण पेट्रोल भरून ठेवतो, घरात बाटल्यात पेट्रोल भरतो. वाघ सिंह तसं कधी करत नाही. उद्यासाठी ते नवीनच फ्रेश करतात सगळं. प्रत्येक गोष्ट साठवणूक करणं, ज्याला होर्डिंग म्हणतो इंग्लिशमध्ये, ते प्राणी कधी करत नाही. आता तुम्ही इतकं छान सांगायला खूप लोकांना पटेल आहे, परंतु मॅक्झिमम आता जसं परवाच 2-3 दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता की एक बिबट्याला कोणाची काठीनं मारलं. कमेंट्स अशा होते की खरंच मारायला पाहिजे, नाहीतर त्याने एखाद्या लहान मुलावरती जर हल्ला केला असता तर ते वाईट झालं असतं. परंतु तुम्ही आता इतकं छान सांगताय, लोकांना काय पटेल. परंतु कमेंटमध्ये वाचताना असं वाटतंय, बरोबर आहे ते, की लोकांना असं वाटतं की नाही तो आपल्या तर त्याला मारायलाच पाहिजे. म्हणूनच लोकांना माझी ही विनंती आहे, आधी हे समजून घ्या, बिबळ्या किंवा कुठलाही प्राणी जेव्हा मनुष्य वस्तीकडे येतो तेव्हा तो त्याला खायला मिळेल ह्या दृष्टीनेच येतो. आणि त्याला खायला जे पाहिजे असतं तो माणूस अजिबात नसतो. त्याला खायला जे पाहिजे असतात हे कुत्र्यांसारखे डुकरांसारखे प्राणी. बघा, वाघात आणि बिबळ्यात हा फरक आहे. वाघ कुत्रं खायला कधीच येणार नाही. बिबळ्या हा असा प्राणी आहे, तो इल्युझिव्ह आहे, ऑपॉर्च्युनिस्टिक आहे. बरेचसे माणसाचे मिळतील जे गुण आहेत, जे स्वस्तात, जे इझी, जे कष्ट न करता मिळतो तो खायला बघतो आणि ही संधी आपण त्याला देतो. आता त्या बिबळ्याच्या मागं इतकी माणसं लागली, काठ्या घेऊन लागली, कुणी मारहाण केली. एक थोडंसं जरी आपण काम केलं असतं की सगळे जागेवर थांबले असते आणि त्या बिबळ्याला जायला जागा करून दिली असती. तुम्ही त्या चित्रात बेल असेल तो बिबळ्या कसा पळत होता, ते तो जीव वाचवत होता ना. आणि मला एक कळत नाही आपला माणसा गुणधर्म आहे, एखादा गरीब माणूस, लाचार माणूस, विरोध करणार की सगळेच त्याला मारायला तुटून पडतात. हा जर मोठे 7-8 तिथे बिबळे आले असते तर काय केलं असतं? सैरावरा धावत सुटलो असतो आपण. तर हे असं कधी कुणी करू नका. आणि हे नक्की लक्षात ठेवा तुम्ही. अगदी कुठलाही प्राणी तुम्हाला प्राणी असताना त्याच्यावर हल्ला करू नये, त्याला सोडून द्या ना. तो नसता गेला तर फॉरेस्ट डिपार्टमेंट त्याला ट्रँक्युलाइज केलं असतं. पण स्वतः काठी घेऊन मारणं किंवा जाणं यात काही अर्थ नाही आणि कुठलाही पुरुषार्थ नाही. लिमये सरांचं सांगणं यासाठी आहे कारण बायोडायव्हर्सिटी ज्या गोष्टीबद्दल आपण जैवविविधतेबद्दल बोलतोय
की आपल्या आजूबाजूची चांगली परिस्थिती ठेवायची असेल, निसर्ग फार छान ठेवायचं असेल, आपल्या पुढल्या पिढीला, आपल्या मुलाबाळांना छान जग पर्यावरण द्यायचं असेल, छान पर्यावरण द्यायचं तर असेल हे सगळं जतन करणं गरजेचं आहे. हे हानिकारक आहे म्हणून ते संपवायला पाहिजे किंवा ते आपल्यासाठी त्रासदायक आहे म्हणून वाईट संपवायला पाहिजे, असं जर करायला गेलो तर ते खूप वाईट गोष्ट आहे. आणि मला अजून एक शब्द आठवतोय की आपल्या शिवाजी विद्यापीठात एक केसर यादव सर म्हणून आहेत ना, गुरुजी आहेत माझे. मी एकदा त्यांच्याबरोबर होतो आणि एक पान दाखवत होतं त्यांना की हे पान आपल्या कुठल्या युजसाठी, तर त्यावेळी एक शब्द तरी वापरला होता की आपण माणूस किती वाईट आहे, प्रत्येक गोष्ट माझ्या युजसाठी कशी आहे निसर्गाची, हे अगदी अगदी आपण निसर्गाच्या युजसाठी कुठं आहे कधी बघणार आपण. आपल्याला कळलेलं आहे की आपण निसर्गाच्या काही कामाचे नाहीत. अगदी नक्की. तर सर ते काम फार मोठं आपलं आहे, म्हणजे महाराष्ट्रातच नाही तर भारत मोठं काम आहे. राधानगरीतलं तुमच्या एका कामाचा एक उल्लेख सर्वांच्यापर्यंत पोहोचा म्हणून मी प्रश्न घेतला की आपण तिकडे उत्खननावरती, म्हणजे त्याच भागातलं मी आहे की जिथं जंगल तोडून मी बघितलं माझ्या डोळ्यानं ते उत्खनन म्हणजे जात होतं बेळगावकडे जे जायचं, तर त्याबद्दल तुम्ही एक काम केलं, तर तो इन्सिडन्स काय होता? तो इन्सिडेंट असा होता की राधानगरीच्या आपलं जे अभयारण्य घोषित झालेलं आहे त्याच्यामध्ये एक प्लॅटू आहे, पठार आहे, त्याचं नाव इदरगंज. आणि त्या तिथं दुर्दैवानं आपल्याकडे काय झालंय की जिथे इथे जंगलांचे प्रदेश आहेत त्या सगळीकडे खनिज, मिनरल्स काही ना काही तिथं मिळतं. आणि आता आपल्याला ठरवायचं ना की आपल्याला आता सध्याच्या घटकेला जंगल महत्वाचं आहे का या सगळ्या गोष्टी महत्वाचं आहे. आणि तो कधी काळी तो जो सगळा भाग होता तो त्यावेळेच्या शहाणपणानुसार अल्युमिनियम काढण्यासाठी म्हणजे बॉक्साईट काढण्यासाठी आपण एका कंपनीला दिला होता. आणि त्या कंपनीचं असं चाललं होतं की नाही आम्हाला इथनच बॉक्साईट काढायचंय. आणि आमचा विरोध हा होता की तुम्हाला त्यावेळेस जरी हे कधी दिलेलं असेल तरी आता ही सगळी सँच्युरी आहे, सँच्युरीमध्ये कुठलंही उत्खनन करतायत नाही, ते अजिबात करायचं नाही. त्यामुळे कंपनीचे अधिकारी सुद्धा वेगवेगळ्या लोकांना घेऊन शासनापर्यंत जाऊन असे हेलबेंड म्हणजे पेटलेले होते की नाही आम्ही काढणारच इथनं. आणि मी सुद्धा एक वनाधिकारी म्हणून असाच पेटलेला होतो की काही झालं तर तुम्हाला इथनं उत्खनन मी करू देणार नाही, कारण ते जंगलाच्या हद्दीत आहे. दुसरं काय लोकांना कळायचं उडं बोडकं पठार आहे, इथं काहीच नाहीये, नुसता दगडच दिसतो, पण असं नव्हतं ना. तिथली जी जैवविविधता जर तुम्ही बघितली, जसं तुम्ही आता एस.आर. यादव सरांचं नाव घेतलं, एस.आर. यादवकर आणि मधुकर बाचुलकर हे दोघं चांगले बॉटनिस्ट, यांनी किती त्या जागेवर काम केलेलं आहे. ह्या सगळ्या आमच्या त्या लढ्यामध्ये मधुकर बाचुलकर माझ्याबरोबर होते, जय सामंत, कोल्हापुरातली असंख्य एनजीओ आमच्या बरोबर होती, फॉरेस्टच्या बरोबर, की इथे उत्खनन होता कामा नये. आणि त्यासाठी कुठल्या कंपनीचा विरोध म्हणून नाही, ती आमच्या कोल्हापूरची जैवविविधता आहे, ती वाचवली गेली पाहिजे. पावसाळ्यामध्ये जेव्हा प्रचंड पाऊस पडत असतो, जंगलामध्ये झाडांच्या मध्ये गव्यांना तिथं असताना त्रास होतो, चिलटांचा, इतर प्राण्यांचा, तर हे सगळे गवे त्या पठारावर येऊन बसलेले असतात. गव्यांना बसण्याचं, आराम करण्याचं, आपण रुस्टिंग म्हणतो, पक्ष्यांच्या जे असतं, ते सगळे स्थान आहे सगळं. त्यामुळे हे उघडे बोडके पठार जे आहे त्याच्यावर खूप जैवविविधता आहे, निसर्गाने ते राखलेलं आहे. बरं, निसर्गाला ते झाडं नसती का मोठी मोठी काढता आली? नाही काढली ना निसर्गानं. निसर्गानं कधी काढली? त्यानं स्लोपवर झाडं काढली, बोडका जागा तशीच ठेवली. मग निव्वळ हे उघडं बोडकं आहे म्हणून आम्ही इथनं अल्युमिनियम काढतो. बरं, आज आपल्या देशात अशी परिस्थिती नाहीये ना की आज इथनं जर अल्युमिनियम नाही काढलं तर आपला देश चालणार नाही. बऱ्याच वेळा तुम्ही अल्युमिनियम काढू शकता, तिथं काढायला हरकत नाही, पण इथंच काढणं हे बरोबर नव्हतं, म्हणून त्याला विरोध केला. त्यासाठी मुंबई उच्च न्यायालय आमच्या मदतीला आलं आणि नंतर ते कायमचं तिथलं जे आहे ते सगळं थांबलं, उत्खनन थांबलं. आणि मी एवढंच सांगेन, यासाठी कोल्हापूरची जी सगळे निसर्गप्रेमी लोक आहेत त्यांनी एवढी प्रचंड मदत केली, अगदी म्हणजे मला कोणाकडे जायला पण लागलं. लोकांनी पुढून मदत केली. राधानगरी जुनी जाणती शहाणी होती, जी माणसं होती, त्यांनी सगळ्यांनी मदत केली. काहींनी प्रत्यक्ष मदत केली, काहींनी अप्रत्यक्ष मदत केली, पण सगळ्यांना कळलं होतं की हा सगळा भाग वाचवणं आपल्यासाठी महत्वाचं आहे. सर, आपण मगाशी मेळघाटच्या आदिवासी भागामध्ये काम केलं, तर त्याच्यामध्ये पण तुम्ही आदिवासी भागामध्ये वन संवर्धनाबरोबर तिथले जे मूलभूत प्रश्न आहेत, म्हणजे स्त्रियांचं आरोग्य असेल, मुलांचं प्राथमिक शिक्षण असेल, तर त्याच्यावर पण आपण खूप छान काम केलेलं आहे. तर थोडीच त्याच्याबद्दल माहिती द्या, कारण हा विषय खूप वेगळा आहे. बरोबर आहे. अगदी काय होतं बघा, मी वनाधिकारी म्हणून काम करत होतो आणि त्याची मला एक संधी अशी आली की मी ऍडिशनल ट्रायबल कमिशनर म्हणजे अपर आयुक्त आदिवासी विकास हा एक तिथला एक आहे. महाराष्ट्रामध्ये जो आदिवासी विभाग काम करतो, आज महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे जी संख्या आहे ती 7 ते 8% आदिवासींची संख्या आहे. विदर्भामध्ये, मेळघाटमध्ये, यवतमाळमध्ये, म्हणजे विदर्भाचा जो एक भाग आहे तो अमरावती रेव्हेन्यू डिव्हिजन मध्ये येतो, तिथे खूप आदिवासी आहेत. त्यातले यवतमाळमधले कोलाम, कोरकू हे महत्वाचे आदिवासी आहेत. त्यासाठी काम करण्यासाठी एक वेलफेअर विभाग आपला काम करतो, तो आदिवासी विकास विभाग. मी जेव्हा तिथे गेलो तेव्हा माझ्यासमोर 2 महत्वाचे प्रश्न होते की आम्ही खूप आदिवासी आश्रमशाळा चालवायचो आणि त्या आश्रमशाळेमध्ये मुलं यायची 1ली पासून ते 12वी पर्यंत, आणि मुलं जी महत्वाची तिथली यायची ती 2 वेळेचं जेवण मिळते म्हणून.
अभ्यास करणं वगैरे या गोष्टी नंतर आहे, कारण का मला एक चांगलं कळतं तुमचं जर पोट भरलेलं असेल ना तर तुम्ही अभ्यास करू शकता. रिकाम्या पोटी पाणी पिऊन इलेक्ट्रिकच्या खांबाखाली बसून हुशार होणारी माणसं वेगळी असतात, पण नॉर्मल माणसाला हे शक्य नाही. मग तिथे मी असं ठरवलं की आपण किमान शाळा तरी सुधरवू. मग शाळेमध्ये मी तिथं असं सुरू केलं होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये 1ली ते 4थीची मुलं सकाळी वर्गात आली की पहिला 1 तासभर कुठलाही अभ्यास करणार नाही. त्यांच्या वर्ग शिक्षिकेचं हे काम राहील की त्या मुलांना जे आपण सोयीसुविधा दिलेल्या आहेत, जसं त्यांच्या डोक्याला तेल लावलंय का, डोळ्यामध्ये घाण नाही ना, डोळे धुतलेले आहेत ना, अंगाला कुठं खरूच झालेली नाही ना, त्यांना काही त्रास नाही ना. बघा तुम्हाला लक्षात असेल लहानपणी आम्ही हाफ पॅन्टचं बटन तुटलं की ते करदोट्यामध्ये पॅन्ट गुंडाळायचो, ते मी तसं कधी होऊ दिलं नाही. मग ती बटणं लावायची कुणी, तर मी शिक्षकांना सांगितलं होतं तुम्ही मुलं म्हणून समजून करा, मुलांना बटणं लावायला शिकवा. हे झाल्यानंतर मग मुलांचा अभ्यास करा, आणि मुलांचं जे जेवण असेल ते पोटभर असेल, तिथले शिक्षक जे असतील ते मुलांच्या बरोबरच जेवतील. कारण का जर शिक्षक जेवत नसतील तर मुलांच्या जेवणाकडे लक्ष देणार कोण. आणि 400 मुलांचं जेव्हा जेवण बनतं तर त्यात 10-20 माणसं आरामशीर खाऊ शकतात. आपल्याकडचं कल्चर बघा ना, उद्या तुम्ही 4 लोकांचा संसार आहे आणि अचानक पाहुणा आला, तुम्ही म्हणता ना जेवा आमच्याकडे, असं नाही म्हणत की तुमच्याकडे आम्हाला वेगळं जेवण बनवायचं आहे. 4 लोकांच्या 5वा जेवणं आपला सगळ्यांचा गुणधर्मच आहे, आपलं कल्चर आहे ते एक मी तिथं सुरू केलं. मग लक्षात आलं की तिथल्या ज्या मुली आहेत ज्या 7वी 8वी 9वीतल्या म्हणजे ज्या मेन्स्ट्रुएशन त्यांचं सुरू झालेलं आहे त्यांच्याकडे कोण लक्ष देणार नाही, त्यांचे छोटे मोठे प्रॉब्लेम कोण विचारत नाही. कारण का ह्या मुलींना जायचं असेल तर जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जायला लागायचं. तिथं जर स्त्री कर्मचारी स्त्री डॉक्टर नसेल तर त्या जाणार काय, बोलणार काय. मग मला खूप झालंय. माझा एक मामा आहे डॉक्टर अनंत फडके म्हणून, पुण्याला असतात ते लोकविज्ञान संघटनेचं काम करतात. त्यांनी मला 1-2 चांगली लोक गाठली. त्यातले एक मला चांगले भिले डॉक्टर, त्यांचं नाव डॉक्टर मोहन देशपांडे. ते म्हणाले की लिमे आपण तुमच्या शाळेमध्ये आपण प्रोजेक्ट करू ना. मी तिथे येतो, विद्यार्थ्यांशी बोलतो, मुलींशी बोलतो. मुलींशी बोलायला आपल्याला स्त्रीच लागेल कोणतरी, त्यांनाही पुरुषांशी बोलणार. मग आपण काय करू, तर गावात लग्न होऊन झालेल्या आदिवासी मुली ज्या आल्या असतील, म्हणजेच काय ज्याला आपण काय म्हणतो त्या गावात राहणारी, बरोबर आहे, बाहेरवाशीन की जी आता त्या गावाची झाली, तिनं माहेर तिथं सोडलं, आता हे सासरच माहेर आहे, तिथे आता गावातच राहणार. अशा मुलींना, अशा स्त्रियांना आपण ट्रेनिंग देऊ. आणि ओव्हर द काउंटर जी औषधं असतात, जसं पोटदुखी आहे तुम्हाला सायक्लोपाम घ्या, डोकंदुखी आहे डिस्पिरिन घ्या, ताप येतोय क्रोसिन घ्या. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या छोट्या ट्रेनने देऊ शकतो. ओव्हर द काउंटर मिळणारी जी औषध ती, आणि सगळी जेनेरिक औषधं. आजकाल तुम्ही जेनेरिकचं नाव ऐकताय की आम्ही जी गोष्ट केली होती ती 2005ला केलेली होती. आपण जेनेरिक औषधं इंदोरवरून बोलू आणि ते देऊ. आणि काय काम करायचं, ह्या ज्या मुलींना आपण ट्रेनिंग देऊ त्या फक्त आठवड्यात 2 दिवस शाळेत येतील दुपारच्या वेळेला. दुपारी बघा आपली जेवण बनवलं की थोडा स्त्रियांना वेळ मिळतो. दुपारी 2 त्या शाळेत येतील, मुलींशी बोलतील, त्यांच्या अडचणी समजून घेतील, त्या हेडमास्टरना समजावून सांगतील. असं आम्ही प्रोजेक्ट सुरू करून त्याला नाव दिलं बेअरफूट डॉक्टर. त्यानं झालं काय की गावातल्या मुलींना ज्यांना शिकवलं त्यांना लोक डॉक्टर म्हणायला लागले. त्या मुली खुश झाल्या. त्यांना दे स्टार्टेड टेकिंग प्राईड की सर मला आमच्या घरी डॉक्टर म्हणतात म्हणून. पण आम्ही काय त्याने इंजेक्शनवर द्या सांगत नव्हतो. बाप मुलीला अडचण समजून घ्या, तात्पुरतं फर्स्ट एड करा, आणि मग गरज वाटली तिला प्रायमरी हेल्थ सेंटरला घेऊन जा. मुलींना सॅनिटरी नॅपकिन कसं वापरणं, ते चांगले तयार कसं करणं, कारण का जाऊन आणणार कुठं, पैसे एवढे नसायचे. हायजीन म्हणजे काय असतं, स्वच्छता कशी ठेवावी, या सगळ्या गोष्टी सुरू केल्या. मला गमतीने आमचे मंत्री त्याविषयी म्हणाले, लिमय तू फार सुधरू नको या ना, तू जाशील आणि परत पहिलं आहे तसं होईल. म्हटलं नाही सर, आम्ही हा प्रयत्न करतोय की यांचं लक्ष गावातली माणसं ठेवतील. आणि गावातल्या लोकांचीच मुलं जेव्हा शाळेत जातात आणि नंतर खरंच असतं जेव्हा मुलांना पोटभर सगळं खायला मिळालं, मुलांच्या चेहऱ्यावर एक तेज आलं. तुम्हाला एक सांगायला गंमत आवडेल, ऍक्च्युली गंमत म्हणतोय पण एक माझ्यासाठी फार तो इमोशनल प्रसंग आहे. मी जेव्हा MSc करत होतो तेव्हा मी स्वतः एका हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून नोकरी करत होतो. आणि मी संध्याकाळी 6 ते 12 मी नोकरी करायचो. 12 वाजता डेक्कन जिमखान्यावरनं सायकलनं मी युनिव्हर्सिटीला जायचो. त्यावेळेस तो गणेश खिंड म्हणून जो रोड होता ती पूर्णपणे खिंड होती. कुणी नाही, काय नाही. आता तर माझी हॉटेल रस्ते काही नव्हतं त्यावेळेस. ही गोष्ट आहे 83-84ची. सायकल द्यायला की रात्री 1ला झोपायचो, सकाळी कॉलेज करून परत संध्याकाळी 6ला ड्युटीला यायचो. आणि एक दिवशी ते आपल्या एक प्रख्यात अशा सिनेमा निर्मात्या आल्या होत्या आणि त्यांनी शूटिंग सगळं झालं, गप्पा टप्पा झालं, त्या सगळ्यांना टिप म्हणून पैसे देऊन गेल्या. आणि ते 20 रुपये मला टिपचे जेव्हा मिळाले तेव्हा मला पहिल्यांदा भयंकर वाईट वाटलं
की आपल्याला बनायचंय काय, आज आपल्याला टीप घ्यायची वेळ आली. हो. आणि वाईट वाटलं, म्हणजे मी ते दुसऱ्याला नोट देणार होतं, पण त्यावेळेस तिथं माझी एक कलिग मुलगी होती. ती म्हणे, अरे तुला सुनील यात वाईट का वाटतंय, टीप जी तुला दिलेली आहे ती तू अपमान समजू नको ना, तुझ्या कामावर खुश होऊन दिलेली आहे. आणि आपण कामावर खुश होऊन शाबासकी देतो, श्रीमंत माणसं पैसे देतात, म्हणून ती मी नोट घेतली आणि खिशात ठेवली माझ्या. पण ती नोट वापरायचं कधी मला डेअरिंग झालं नाही. ही गोष्ट कधीची आहे 1983 ची गोष्ट आहे. 84ला मी पहिल्यांदा चंद्रपूरला ट्रेनिंगला गेलेलो होतो, आणि ती तशीच मी खिशात ठेवली होती. आणि आता मी तुम्हाला हा जो प्रसंग सांगतो 2006चा आहे. मी शाळेतल्या विद्यार्थ्यांशी बोलायला लागलो, शिकायला लागलो. मग मी त्यांना विचारायचो तुम्हाला काय व्हायचंय. मग कोणी म्हणायचं डॉक्टर व्हायचंय, कोणी इंजिनियर व्हायचंय, कोणी IAS व्हायचंय. एक मात्र मला ब्राईट मुलगा असा म्हणाला की सर मी मोठं झालो की मी शिक्षक होईन. म्हणजे मग काय करणार, अमरावतीला अजून शिकवणार का. नाही म्हणे सर मी आदिवासी पोरांना शिकवणार, मला ह्या मुलांना चांगलं करायचंय. त्यावेळेस मी 1983 साली मिळालेली 20 रुपयाची नोट मोठी, तुम्हाला लक्षात बघा, केशरी रंगाची आपल्याला एक मोठी अशी 20 ची नोट असायची, आता बदलल्या त्या नोटा. ती मी पाकिटमधनं काढली. म्हणजे 16 आणि 6 22 वर्ष जी मी नोट सांभाळली होती ती मी त्या मुलाच्या हातात दिली. म्हटलं अरे ही नोट कुणाला द्यावी हे मला कळत नव्हतं. कधी एकदा वाटलं होतं मारुतीचा मी बघताय, मारुतीच्या देवळात नेऊन सोडावी, तिथं टाकावी. पण म्हटलं नाही, बघू कोण डिझर्विंग मिळतं. आणि म्हटलं तू आज डिझर्विंग माणूस आहेस, तू खरंच ज्यावेळेस इथं बनून शिक्षक येशील त्यावेळेस तुला त्याचं फार कौतुक वाटेल. आणि 20 रुपयाची नोट ठेव. त्या मुलांना पण ती नोट बघितली तर मला सरी खरी नोट आहे का, कारण 20 रुपयाची नोट बदलली होती ना. मग मी त्याला हे जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांची नोट त्याच्या खिशात ठेवली. दुर्दैवाने मला पुढे तो मुलगा भेटला नाही, काय करतो माहित नाही. पण माझी खात्री आहे तो नक्कीच शिक्षक म्हणून काम करत असेल. पण सर आदिवासी भागांचं तुम्ही जे आता सांगितलं, तुम्ही जे एवढं सुधारणा तिथे करायचा प्रयत्न केला, पण आहे म्हणजे आहे सुधारणा बरीच होती. आदिवासी आता खूप फरक पडलेला आहे. अधिकारी कर्मचारी प्रयत्न करतात, हे एक समाधान आहे समाधान. पण आदिवासी भागासाठी एखादी गोष्ट एकदा करून चालत नाही, वारंवार करणं. त्या आता तुम्ही बघा बेळगाठमध्ये तुम्ही माल न्यूट्रिशन बघता आहात, तिथे खूप चांगले काम करणारे आपले डॉक्टर आशिष सातव, त्यांची बायको, त्यांचा मुलगा तिथं शाळेत शिकला. कोल्हे दाम्पत्य, करेक्ट, कोल्हे दाम्पत्य यांच्यासारखी लोक आहेत ना, त्यांना आपल्या सगळ्यांची मदत आहे. म्हणजे तुम्ही सुद्धा तिथं जाणं, लोकांची बोलणं आणि जनतेपर्यंत आणणं. की कधीतरी गंमत म्हणून मेळघाटमध्ये गेलं, आदिवासीने 4 जुने कपडे दिले, त्यातलं आपलं कर्तव्य संपत नाही. आपण खात्या पित्या गजी जी प्रिव्हिलेज लोक आहोत त्यांनी आपण लोकांसाठी करायलाच नाही. आता सगळ्यात महत्त्वाचं सर निमेशरावाला एक सांगायला आवडेल की चाटे मॅडम आणि आम्ही आमचं काम वेगळं आहे, आणि परंतु त्यासोबत लोकांच्या मध्ये देशप्रेम वाढावं आणि देशाबद्दलच्या काही वेगळ्या गोष्टी कळाव्यात यासाठी वेगवेगळ्या आर्मीच्या लोकांच्या मुलाखती लोकांच्या आर्मी म्हटलं की देशप्रेम हे सगळ्यांना माहिती. खूप आर्मी ऑफिसर्सने आम्हाला सांगितलं की फक्त देशसेवा करण्यासाठी आर्मीमध्येच यावं असं काही नाहीये. तर वेगवेगळी क्षेत्र आहेत ज्याच्यातून आपण देशासाठी या देशभरच्या भूमीसाठी काहीतरी करू शकतो. तर त्यातलंच एक हे क्षेत्र पण मला वाटतं फार मोठं काम, म्हणजे देशाप्रतीचं जशी संवेदनशीलता असणार, म्हणजे प्रत्येक जागरूक नागरिकांमध्ये, तर तशी सरांनी दाखवली की आपलं काम आहे ते केलंच. त्याबरोबर त्यांनी तिथल्या आदिवासींसाठी असेल, तिथल्या लहान मुलांसाठी, मुलींसाठी, त्यांच्या आरोग्यासाठी जे काम करणार असतं. जसं सरांनी सांगितलं की आपण फिरायला गेल्यानंतर जुनी कपडे देऊन आल्यानंतर आपण आपलं काम केलं, कर्तव्य संपवलं असं म्हणून. किंवा तू म्हटलं तसं राधानगरीचं उत्खनन असू दे, आणि मी सरांचं वाचलं की सरांनी खूप ठिकाणी अतिक्रमण होत होतं जंगलवर, ते सुद्धा रोखलेलं आहे सरांनी. प्रत्येकाची जबाबदारी. सिस्टीम कधी बदलणार, सिस्टीम बदलायला पाहिजे, हे जरा नियम बदलायला पाहिजे. ती जो सुरुवात आपणच केली आणि ही करणं फार सोपी गोष्ट आहे. सरांनी केलं, सरांच्याकडे बघितल्यानंतर पर्सनॅलिटी बघितल्यानंतरच कळेल की सुखी माणसाचा सदरा जसा आपण म्हणतो किंवा शोधतो तसं यांच्याकडे बघितल्यानंतर आल्यापासून तो उत्साह आहे. सर आपण एक शेवटचा प्रश्न विचारू सरांना की सर इतके वेळ झाला चर्चा करत आहोत की संवर्धन कसं करायला पाहिजे आणि मानव आणि बिबट्याच्या संघर्षासाठी तुम्ही धडपडत आहात, पण आमच्या युवा पिढीला, म्हणजे आमचा जो चॅनेल आहे आमच्या दोघांचा, त्याच्यामध्ये शौर्यगाथामध्ये आमचा हा उद्देश असतो की युवा पिढीला काय संदेश द्याल. पण मी आज तुम्हाला असं सांगते की विनंती करते की युवा पिढीबरोबर समाजाला तुम्ही काय संदेश द्याल की जंगल संवर्धन कसं करा, बिबट्या म्हणा किंवा कुठलेही प्राणी असतील त्यांच्याकडे एक संवेदनशील नजरेने कसं बघाल, आणि त्यांचा जो मानव बिबट्या किंवा प्राण्यांचा जो लढा आहे तो कशा रीतीने तुम्ही हाताळा, हा आमच्या सगळ्या समाजाला हा तुम्ही संदेश द्या. निलिमा आणि सदर खरंच महत्वाचं विचारलंय तुम्ही, आणि मी सगळ्यांना एवढा अगदी प्रामाणिकपणाने सांगेन. मी राहणारा कोल्हापूरचा आहे, कोल्हापूरच्या मातीत वाढलेलो आहे. एक लक्षात ठेवा की आपण माणूस म्हणून जन्माला आलोय तर काहीतरी आपल्याला चांगलं करणं गरजेचं आहे. आणि प्रत्येकालाच आर्मीत जाणं शक्य नाहीये, प्रत्येकाला पोलीस होणं शक्य नाहीये. तुम्ही आहे तसा एक सामान्य नागरिक म्हणून खूप चांगल्या चांगल्या गोष्टी करू शकता. तसं शाळेतले शिक्षक बघा, लहानपणापासून
आई वडिलांच्या तर आपण सगळ्यात रिस्पेक्ट होणार तर आपल्या शिक्षकांना होता. शिक्षक होता ना? काहींना भीतीपोटी आपण आदर द्यायचो, काहीचा खरोखर आदर करायचो. शिक्षकांचं बघा आपल्याला किती प्राबल्य होतं. बरोबर. तसंच आपण प्रत्येकाला एक चांगलं माणूस बना. चांगलं माणूस बनणं फार अवघड आहे. म्हणजे मला खरं सांगतो, जगातली सगळ्यात चांगली गोष्ट चांगला माणूस बनणं आहे. त्याचा प्रयत्न करा. आपल्या मुलाबाळांना चांगलं बनवण्याचेच संस्कार द्या. मुलाबाळांना आपल्या संस्कृतीची माहिती करून द्या. बघा, तुम्ही स्वतः जर चांगला माणूस बनला तर खूप छान करू शकता. तसं आता बघा, पोलीस बद्दल सगळ्यांना माहिती आहे, रेव्हेन्यू बद्दल सगळ्यांना माहिती आहे, आर्मी बद्दल माहिती आहे, फॉरेस्ट बद्दल लोकांना माहित नाही. काही लोकांना आमच्या डिपार्टमेंट स्पेलिंगच वाटतं की ते FORREST फॉरेस्ट असं आहे, जेव्हा की असं नाही आहे. R एकच आहे ते. आणि फॉरेस्टचं महत्वाचं काम आहे सगळं जंगल सांभाळणं. आणि आजकालच्या जगात तुम्हाला माहितीये क्लायमेट चेंज सगळ्यांना माहितीये की जंगल गरजेचं आहे. कार्बन सगळं शोषून घेतो, ऑक्सिजन देतो. मग प्रत्येक जण झाडं लावू शकत नाही ना. मग किमान जर तुमच्या गावात कोण झाडं तोडत असेल त्याला तुम्ही थांबवू शकता, एक मुवमेंट बनवू शकता, विरोध करू शकता, पेपरमध्ये लिहू शकता, तुमचं चॅनल त्याला पब्लिसिटी देऊ शकतं. हे सगळं लक्षात ठेवा. दुसरं काय, ज्यांनी पॅन्डेमिकचा अनुभव घेतलेला आहे त्यांना लक्षात ठेवा की देवाचे सगळ्यात जर नावडते कोण गोष्ट असेल तर ती आपण आहोत. पॅन्डेमिक मध्ये देवाने दाखवून दिलं तुम्हाला की तुमच्या मी काय करू शकतो ते. बरोबर आहे की नाही? प्राण्यांना हे काहीच झालं नाही. बरोबर आहे. प्राण्यांच्या मध्ये काही ठराविकच प्राणी होते की जे लागण होऊन गेले. अदरवाईज कुठल्याही प्राण्याला याचा त्रास झाला नाही. म्हणजे निसर्गाच्या दृष्टीने अनावश्यक असलेली सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती आपण आहोत. त्यानंतर निसर्ग टिकवायचा आपलंच काम आहे, निसर्ग सांभाळायचं आपलं काम आहे. नीट शिका, काय शिकतोय ते बघा. आणि वन्य प्राणी हे आपले शत्रू नाहीत. आपल्या देवदेवतांनी त्यांना वाहन म्हणून स्वीकारलेलं आहे. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. मग ज्यांनी देवतांनी स्वीकारले त्यांना ते आपले शत्रू होऊ शकतील का? नाही. मग त्यांची जागा जी आपण घेतो, आता बघा आपल्याला विकास जर करायचा आहे तर आपण रस्ते बांधणार, आपण जंगलाच्या कडेला येणार, मोठ्या बिल्डिंग बांधणार, त्याचा प्राण्यांना त्रास होतोय ना. मग त्यांच्याबरोबर राहायला शिका. मग राहायला शिका म्हणजे काय, गव्याला मिठी मारून बसायचं नाही, वाघाला मिठी मारायची नाही. तर त्यांना ज्या गोष्टी पाहिजे आहेत त्या आपल्याकडनं मिळू नये याचे प्रयत्न करा. घराजवळ घाण ठेवू नका, कुत्री ठेवू नका घराजवळ. घाण नसेल तर डुकरं येणार नाहीत, कुत्री येणार नाहीत. कोंबड्या तुमच्या असतील, गुरं असतील तर त्यांना फेन्सिंग मध्ये ठेवा. रात्री उडं सोडू नका. जिथं तुम्हाला माहितीये की बिबड्या आहे, वाघ आहे, तिथं मुलांना संध्या एकट्याला बाहेर सोडू नका. काय रिस्ट्रिक्शन स्वतःवर घालून घ्यायला लागतील ना. हे जर केलं तर आपण दोघं राहू शकतो. वन्य प्राण्यांनी एवढं आपल्याला दाखवून दिलेलं आहे की ते को एक्झिस्टन्स म्हणजे सहनिवासामध्ये त्यांचा विश्वास आहे. आपल्याला तो विश्वास ठेवायला पाहिजे. आणि तुम्हाला सगळं जमलं तरी ठीक आहे, नाही सगळं जमलं तर एक चांगला माणूस बना. कुठलंही निसर्गाची हानी होईल. आपल्याला एक म्हणतात बघा की तुम्ही तुमचा या संपूर्ण आयुष्यामध्ये जेवढा कार्बन फूटप्रिंट कमीत कमी ठेवा. म्हणजे उत्सर्गानं कार्बन सोडणार, त्याला तुम्ही काहीच करू शकत नाही. पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, प्लास्टिक वापरू नका, पाण्याचा कमी वापर करा, पाहिजे तेवढंच करा. घरात किमान आपल्याकडे कुंडी ठेवून त्याच्यामध्ये तुळस लावा, पाणी देत जा झाडांना, पक्ष्यांना पाणी देत जा. म्हणजे निसर्गाप्रती तुम्ही जेवढं तुम्हाला जमेल तेवढं कराल, तेवढ्या गोष्टी तुम्ही एक चांगला माणूस बनाल. मला खात्री आहे आपण जर चांगला माणूस बनलो तर आपण आपोआप निसर्गाची सेवा करू. त्यासाठी प्रत्येकानं जाऊन झाड लावायची अजिबात गरज नाही. खरंच म्हणजे चांगला संवेदनशील माणूस म्हणताय त्या प्रकारेच मला असं वाटतं की चांगला संवेदनशील प्राणी एक प्रकारचा आपण बनायला पाहिजे. आणि सरांनी खूप छान एक मोठी गोष्ट आहे आणि खूप साऱ्या गोष्टी आहे. म्हणजे अजून खूप मोठी चर्चा करता येईल इतके मुद्दे. वेळेचं बंधन आहे. त्याच्या आधी आम्ही खूप ऐकलं होतं सरांच्याकडनं किंवा त्याच्या मुलाखती पाहिल्या होत्या. एक वेळेचं बंधन पाळतोय सर. आणि आपण आता आणि एक सर्वात महत्वाचं एक सगळ्यांनी एक संदेश सरांचा लक्षात ठेवा की काही नाही बनता आलं तर एक चांगला मनुष्य बना. आणि ते बनण्यासाठी आपल्याला कुठलीही संपत्ती लागत नाही. खूप खूप धन्यवाद सर. खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.